नमस्कार. नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो, की रोज काय बनवायचं? रोजच आपण विचार करतो काय बनवायचं? घरच्यांना विचारतो काय बनवायचं? आणि घरचे सांगतात काहीही बनवा. आज माझ्याकडे 3 भाज्यांचे मेनू होते. आता याच्यामध्ये काय बनवायचं? मग म्हटलं, की चला चटपटीत काहीतरी असं बनवूया. म्हणून म्हटलं, की आज पनीर पासून मस्त असे पनीरचे पराठे बनवूया. आता त्याच्यासाठी मी पहिले पीठ भिजवून घेतलं. आता पीठ भिजवताना पराठे जर आपल्याला बनवायचे असतील तर त्यामध्ये मीठ नक्की टाकलं पाहिजे आणि त्याचा सॉफ्ट डो आपण बनवून घेतला पाहिजे. पीठ तर बनवून झालं, तर आता मधलं आपल्याला सारण भरायचं आहे. तर त्याच्यासाठी ते सारण आपल्याला तयार करावं लागेल. म्हणून मी आधी कांदा आणि लसूण जो आहे हा चॉपरमध्ये चॉप करून घेतला आणि त्यानंतर पनीर जे आहे हे ग्रेट करून घेतलं. आता एका बाउलमध्ये आपल्याला मसाला तयार करायचा आहे. म्हणून जे किसलेलं पनीर होतं त्याच्यामधला काही पोर्शन जो आहे हा मी बाउलमध्ये काढून घेतला. त्यामध्ये मग त्यानंतर मी जो आपण चॉप केलेला कांदा आणि त्यानंतर लसूण जो आहे हा त्याच्यामध्ये टाकला. आता स्पाइसेस जे आहे हे आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. सगळ्यात पहिले चवीनुसार मी मीठ टाकलं. त्यानंतर लाल तिखट टाकलं आणि त्याला चटपटीत बनवण्यासाठी थोडासा चाट मसाला टाकला. आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकायची आहे. आता मिश्रण जे आहे हे छानपैकी मी मिक्स करून घेतलं. बघा अशा पद्धतीने मस्त असं मिश्रण तयार झालंय आणि जास्त कांदा टाकायचा नाही किंवा जास्त मीठ हे वापरायचं नाही. म्हणजे सारणाला पाणी सुटणार नाही. आता आपण जी कणिक भिजवून घेतली तर त्याचे छोटे छोटे जे आहे गोळे काढून घ्यायचे आहेत आणि तो गोळा छान मळून घ्यायचा आणि त्याला छानपैकी जो आहे तर तो लाटून घ्यायचा. आता लाटायला मस्तपैकी पीठ लावून लाटू शकतो किंवा तेल लावूनही लाटू शकतो. मला पीठ लावून लाटायचा होता म्हणून मी पीठ लावलं आहे. त्यानंतर त्याचा असं चाळी करून घ्यायची आणि त्यालाही मस्तपैकी पीठ लावायचं आणि तेही छान आपण जशी पोळी बनवतो तशी मोठी पोळी बनवून घ्यायची. आता याच्यामध्ये मी चाडा का बनवला तर आपली जी पराठा आहे त्याला छान लेयर यायला पाहिजे म्हणून. आता मोठी पोळी तयार झाली की त्याच्यावर एका हाफ साईडला पोळीच्या हाफ साईडला आपलं जे पनीरचं सारण आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. मस्तपैकी स्प्रेड करून द्यायचं आणि बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्यानुसार आपल्याला 1/4 भाग जो आहे त्याच्यावर एक कट मारायचा आहे आणि जशी मी पोळी दुमडली आहे त्यानुसार पोळी दुमडायची. जर तुम्हाला पराठ्याचा जो शेप आहे तो जर ट्रायंगल शेपमध्ये बनवायचा असेल तर नेहमी आपण राऊंड शेप बनवतो. आता काहीतरी व्हेरिएशन आपल्या जेवणामध्ये आलं पाहिजे म्हणून आपण असे वेगवेगळे प्रयोग जे आहे हे केले पाहिजे. म्हणजे घरच्यांनाही जेवणामध्ये थोडीशी एक्साइटमेंट येते. म्हणून मी असा ट्रायंगल शेपचा पराठा जो आहे हा बनवला. तुम्ही राऊंड शेपचा पण बनवू शकता किंवा स्क्वेअर शेपचा पण बनवू शकता. मी हा असा ट्रायंगल शेपमध्ये जो आहे हा बनवून घेतला आहे आणि असा मस्तपैकी पराठा बनवून घ्यायचा आणि मी एका साईडला ऑलरेडी तवा जो आहे हा गरम करायला ठेवला होता आणि हा जो पराठा आहे हा त्याच्यावर टाकून द्यायचा आहे. आता जेव्हा आपण पराठा टाकतो तर तेव्हा लगेच त्याला तेल नाही लावायचं. त्याला आपण एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यावर आपल्याला छानपैकी तेल लावायचं आहे. म्हणजे पराठा जो आहे हा एकदम छान भाजला जातो आणि मस्त असा क्रिस्पी सुद्धा होतो. कमी जास्त गॅस करत राहायचा आणि व्यवस्थित लक्ष देऊन त्याला अलट-पलट करत राहायचं. म्हणजे पराठा जो आहे हा जळणार नाही आणि छानपैकी भाजला सुद्धा जाईल. बघा हा जो पराठा आहे एकदम छानपैकी भाजला गेला आहे आणि छान क्रिस्पी सुद्धा झाला आहे. आता हा आपण काढून घेऊया आणि असेच मी सगळे पराठे जे आहे हे बनवून घेतले. एकामागोमाग एक असे सगळे पराठे बनवून घेतले. तर बघा एकदम सुंदर पराठे जे आहे हे तयार झाले आहे. खायला सुद्धा एकदम चटपटीत आणि एकदम मस्त लागतात. तुम्ही दह्यासोबत मस्तपैकी एन्जॉय करू शकता. तर अशी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. बाय.